टीम गणेशपुरी करता श्री छत्रपती कला क्रीडा मंडळ गणेशपुरी यांच्याकडून शुभेच्छा च्या माध्यमातून या शुभेच्छा आल्यात। एक चांगली मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल। एक चांगला असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। चला मॅचला लवकरात लवकर सुरू करायचे। दोन्ही बॅटर आपण लवकरात लवकर आपापली जागा घेऊत मॅच सुरू करा। सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये येताना पॉवर शेलार या टीम कडनं दोन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत। ओपन करण्याकरता सचिन आणि विजय ही सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये आहे। पहिल्या षटकाकरता एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू अजित कदम गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते। बघूया अजित कदम या मॅच मध्ये आपला एक्सपिरियन्स शेअर करेल की त्याच्या विपक्षामध्ये सचिन सारखा एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर तो रन सोडेल हे पाहण्याला एक ठरेल। स्ट्रायकर एंड कडे सचिन आहे, नॉन स्ट्राइक एंड कडे विजय। पहिल्या षटक अजित कदम गोलंदाजीच्या ट्रॅकवर। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। पहिला बॉल घेऊन अजित कदम आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय। पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि तो क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावेल। व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे विकेट आली आहे। माघारी परतावं लागेल बॅटरला। सचिनच्या पारीचा अंत। फर्स्ट विकेट डाऊन हियर। सचिन बॅक टू द डगआउट। पहिल्या बॉलवर इथे विकेट आली आहे। श्री छत्रपती कला क्रीडा मंडळ गणेशपुरी यांच्याकडून गणेशपुरी टीम करता शुभेच्छा येत आहेत। नकुल सुतार आणि भूषण हळदणकर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या। अजित कदम आहे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर। बघूया पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता नवीन बॅटर मैदानामध्ये आहे। ललित पहिलाच बॉल फेकून दिलाय त्याला लॉंग ऑन सीमारेषेच्या पार। एक चांगला स्ट्रोक, षटकार 6। आपण पहिली तर पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 0वरनं 6वर। पुढचा बॉल यावेळेस मात्र जोरकस करण्याचा प्रयत्न असेल। फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीची फिल्डिंग। पुढचा बॉल इथे फटका अगेन चांगला सजवलाय। बॉलला पाठवले लॉंग ऑन सीमारेषेच्या पार। बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर तडाखा, षटकार 6। बारा धावा दाफलकावर आहे। 4 बॉलचा खेळ झाला। एक विकेट आपल्या नावावर करताना जरूर तुम्हाला अजित कदम पाहायला मिळाला। थोडासा महागडा जरूर ठरतोय कारण 2 मॅसिव्ह हिट्स। आयोजकांना विनंती करतो स्वयंसेवकांना अलर्ट ठेवायचं आहे कारण वेळ कमी आहे। एवढा जास्त वेळ जर चेंडू करता आपल्याला गेला तर मॅच कंप्लीट होणं शक्य नाहीये। मॅच बॉल आलाय त्यावरच आपण मॅच कंटिन्यू करतोय। नेक्स्ट मॅच मध्ये टीम ढोकाळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये गौरापूर।
3 ओव्हरची मॅच असेल. या पुढच्या ज्या मॅचेस आहेत त्या 3 ओव्हरच्या आपण करणार आहोत. आणि एंड ही एकाच एंड आपण खेळवलं जाणार आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी राहतोय, कारण टीम उशिरानं आल्या. तिथे विकेट मिळवण्याचा चान्स होता आणि विकेट जरूर मिळवली आहे. विकेटचं पतन करतोय, फलंदाजाला माघारी परतवलं गेलं. षटकामध्ये 2 षटकार जरूर आलेत, मात्र ज्या 2 बॅटरनं इथे षटकार खेचण्याचा प्रयत्न केलाय त्या दोघांनाही तंबूच्या आसराला परतवलं गेलंय. दुसऱ्या विकेटचं पतन फलंदाज ललित तंबूच्या आसराला परत. विकेटची पतना आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळालीत. या पुढच्या सर्व मॅचेस 3 ओव्हरच्या असतील, एकच एंडकडनं खेळवलं जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा, कारण वेळ आपल्याकडे अपुरा आहे. उशिरानं टीम्स आल्या कारणानं आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतोय. अजित सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अजित कदम बॅटची कडा, विकेट कीपर, त्यानंतर फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं काम. चेंडूला स्टॉप केलं. तिथनं जर सुटला असता तर मग आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चौकारामध्ये कन्वर्ट झाला असता. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 13 वर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला घाई करा, लगेच पुढचा गोलंदाज आणायचा आहे. जास्त वेळ नाही आपल्याकडे, कारण आजच्या दिवसाचं शेड्यूल आम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे विनंती करतो लवकरात लवकर फील्ड सेटअप करून मॅच सुरू करा. षटक क्रमांक 1 मध्ये चांगला खेळ अजित कदमकडनं पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 शहानू येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. शानू सानू येतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीनं सानूच्या माध्यमातून इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल सानूचा. समोर बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडकडे तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज विजय. पहिल्या षटकात पूर्णपणे नॉनस्ट्राईक एंडकडे उभं राहून ते षटक त्यानं पाहिलंय. इथे अपील पाहायला मिळालंय, मात्र पिचिंग आउटसाइड दी ऑफ. मात्र त्यानंतर विकेटचं पतन ते आपल्याला जरूर पाहायला मिळालं. माघारी परतावं लागेल बॅटरला. बॅटर आउट. त्या विजयला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश सध्या बॅटिंग करता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडासा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळालाय. पॉवर शेलार. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले, मात्र 2 षटकार मारणारा बॅटर तंबूच्या आसराला परतताना ललित पाहायला मिळाला. फलंदाज सचिन माघारी आहे. विजय दोन्ही ओपनर गोल्डन डकचे शिकार आहेत. कल्पेशच्या साथीनं जयेश सध्या मैदानाच्या आतमध्ये इल्डिंग बिल्डअप करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. कसा खेळ असेल या मॅच मध्ये ते जरूर पाहण्यालायक ठरेल. इथे ऑन साइडला तगडा प्रहार आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. आणखी एक गडी तंबूच्या आसराला परतत असताना फलंदाज जयेश तिसरा गोल्डन डकचा शिकार या ओव्हरमध्ये. प्रमुख दुसरा एक संघ आहे तेजल 11. त्यांच्या माध्यमातून तानाजी धायगुडे आणि संपूर्ण तेजल 11 टीमच्या वतीनं या करीमभाई आणि त्यांच्या संपूर्ण टीम करता शुभेच्छा आल्यात.
बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट्स इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया कशा पद्धतीचा खेळ या पुढच्या बॉलवर केला जाईल. चांगला बॉल, पेस होता, पेस जनरेट केला होता. चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या प्लॅटफॉर्मवर गोलंदाजी जशी व्हायला हवी ना, पेस न अगदी पॉकेटमध्ये, त्या पद्धतीचा बॉल जरूर पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने वेगानं चेंडूला यावेळेस डिलिव्हर केलं. फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. मैदानामध्ये जो कल्पेश आलाय त्याचं आपल्या गोलंदाजीनं स्वागत केलंय. यावेळेस चांगली गोलंदाजी स्टॉप केलं बॉलला. पुन्हा एकदा सेल्फ फॉलो थ्रो मध्ये 4 बॉलमध्ये रन नाहीये. 4 बॉलमध्ये 2 विकेट्स. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर गोलंदाजीचा अंदाज घेत जो पॉइंट मध्ये खेळाडू होता त्याला स्वीपर कव्हर मध्ये नेलाय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर घेतला आणि शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडूला आणलं. इथे जागा बनवली. चांगला फटका. फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे आणि फाईन लेगला क्लिअर करून जाणार आहे एक 5 बॉलचा खेळ. ज्यानंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 17 या आकड्यावर स्थिर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. चेंडू जर आपण पाहिलं तर बॉडीला ब्रश करतो. एक सिंगल मध्ये जरूर कन्वर्ट झालाय. डबल करता कॉल आहे. जोपर्यंत फेकी कलेक्शन मध्ये थोडीशी गफलत. 2 रन इथे कंप्लीट झाल्या. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलकावर धावसंख्या 19. येणारी 2 षटक कशी आहेत. जास्तीचा वेळ घेऊ नका हीच विनंती असेल. लगेचच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक पण सेट करा. या पुढच्या ज्या मॅच आहेत त्या 3 ओव्हरच्या आणि 1 साइड इन कडनं खेळवल्या जातील. या गोष्टीची नोंद ठेवा, कारण वेळ आपल्याकडे तेवढासा नाहीये. अखिलेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 करता गोलंदाजी हाताळण्याकरता. बघूया अखिलेशच्या माध्यमातून कशा पद्धतीचा मारा इथे आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना फलंदाज यावेळेचा बॉल चाललाय सीमारेषा पार. एक अप्रतिम असा फटका कपिलेशच्या बॅटमधनं बॉल सीमारेषेला क्लिअर करत असताना विजयच्या बॅटमधनं आला हा षटकार. 6. बॉल ऑन साइडला चांगला तडाखा आहे. शॉर्ट ऑफ लेनचा खराब बॉल. त्याचा खरपूस समाचार. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. चौकारामध्ये कन्वर्ट केले. रन्स मिळतील 4.
मिळतात. यावेळेस मात्र पायावरचा फुल टॉस बॉल, खराब फिल्डिंग, बॉल वन बाउन्स, सीमारेषेला क्लिअर करेल, चेंडू सीमारेखा पार. तिसऱ्या बॉलवरही दमदार चौकार, 4. गेम थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. 3 बॉलमध्ये आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. 33 धावा दाफलकावर दुसरं षटक अगदी काबिले तारीफ गोलंदाजी शानूच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर षटक क्रमांक 3 एनिमी. आपण रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पुढचा बॉल इथे चाललाय, चौथा बॉल, तोही सीमारेषेच्या पार, उत्तुंग गगनचुंबी स्ट्रोक, षटकार, 6. आहेत खूप महागडं ठरलंय हे षटक. 22 रन्स या 5 बॉलमध्ये खर्च केलेत गोलंदाज अखिलेशनं. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना गोलंदाज अखिलेश तुम्हाला पाहायला मिळते. आणि हा बॉल ही चाललाय, ओव्हर पिच चेंडू, सीमारेषा पार. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. टीम तिसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफुटला येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची फलंदाजी, अगदी खराब गोलंदाजी अखिलेशच्या माध्यमातून ओव्हर पिच बॉल ती सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्यामुळे आक्रमकता आहे. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज लोकमान आलाय. बघूया लोकमान कशा पद्धतीने मारा करेल. पहिला बॉल बॅकफुटला गेला लोकमानचा. हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. डबल करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 रन्स यावर मिळतील. 2 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. दुहेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पुसते 49. लुकमान या ओव्हरमध्ये लुकमान आलाय, गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने मारा करेल येणाऱ्या बॉल्सवर. फटका ऑन साइडला चांगला सजवला बिटवीन द गॅप. 1 बाउन्सनं बॉल सीमारेषेला क्लिअर करेल. चेंडू सीमारेखा पार. या चौकारानं 50 धावा कंप्लीट होतील. 53 रन्स ऑन बोर्ड. 53 धावा या दाफलकावर पूर्ण होत आहेत.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता लुकमान सज्ज होते. 2 बॉलमध्ये त्याच्या विपक्षामध्ये रन्स आले 6. बॅकफुटला गेला, जागा बनवली, तिथे अगदी फिल्डिंग खराब, पायाच्या साह्यानं चेंडूला उडवलं, मात्र एक सिंगल, त्यापेक्षा जास्त घेतलं जाणार नाही. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती येते 54. 3 बॉल अजूनही शेष आहेत. बघूया उर्वरित 3 बॉलमध्ये कशा पद्धतीचं आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की त्यापासून थोडंसं वंचित ठेवलं जाईल. हे सर्व काही आपल्याला अनुभवायचं आहे. पुढचा बॉल इथे लोवर फुल टॉस फेकून दिलंय त्याला दूर सीमा रेषा पार. एक चांगला गगनचुंबी आसमानी टोला. षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर दाफलकावर 60 रन्स, 15ची सरासरी अधोरेखित जरूर झाली आहे. इथे चांगला बॉल पेसनं विकेटच्या मागे जात असताना तुम्हाला पाहायला मिळते. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने जात असताना शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. यावेळेस बॉल चाललाय दूर सीमारेषेच्या पार. आणखी एक गगनचुंबी षटकार. 66 रन्स दाफलकावर. विजयाकरता 67 धावसंख्येचं लक्ष्य. तर टीम ढोकाळी आणि त्याच्या विपक्षात टीम जय श्रीराम कवरापूरकर. तर एका बाजूने आपण पाहतोय या 2 संघांमधली ती लढत असेल ढोकाळी आणि जय श्रीराम कवरापूर. मॅच संकेतजी पाटील यांच्या शुभ हस्ते. मात्र या पुढील सामन्याचा टॉस तर या ठिकाणी टॉस केला जाईल संकेतजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तर कॉलिंग दिलं जाईल ढोकाळे टीम कडनं. तर टॉस जिंकलाय तो टीम गौरापूर. तर आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय, टॉस जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. समोर ढोकाळी सारखा संघ आहे, त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न? चला फिल्डिंग लावा, मॅच सुरू करा. कमीत कमी 10 प्रयत्न करू. तुमचा एक महत्वाचा बॅटर इंजर्ड आहे, तर ओके. तर शुभेच्छा असतील गौरापूरला. टीम ढेकाली त्या कर्णधाराकडे मी जातोय. तुमच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे. 3 षटकांचा सामना आहे, तर किती धावांपर्यंत टार्गेट असेल? 50+ करू. 50+ धावा करायचा निश्चय बांधलाय तो टीम ढेकाळी संघानं. तुझ्याकडे असे कोणते फलंदाज आहेत जे या 50 धावांपर्यंत सर्वात तुला जलद म्हणजे ही धावसंख्या नेऊ शकतात, क्षमता आहे? साहिल आहे, रुणाल आहे,
मानस आहे. ओके, तर शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. आपण मॅच जे नेक्स्ट मॅचमध्ये पाहणार आहोत इन ॲक्शनमध्ये टीम गौरापूर आणि त्याच्या विपक्षात टीम ढेकाळी. तर चालू असलेला सामना एका बाजूने पॉवर शेलार आणि त्याच्या विपक्षात टीम माज 11 वालीव. जो आता टॉस झाला तो सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही टीम कर्णधार लक्षात असू द्यात. आणि आता चालू असलेला सामना जो माज 11 वालीव आणि त्याच्या विपक्षात टीम पॉवर शेलार संघानं प्रथम फलंदाजी करताना तब्बल 66 धावा या स्कोर कार्डवर लावल्यात. रोहित 66 झाल्यात, 67 करायचे आहेत. मी तेच म्हणत होतो, तुम्ही मध्येच थांबवलं. तत्पूर्वी 66 धावा झाल्यात आणि 67 धावांचं टार्गेट आहे. तर तुम्ही चॉईस केला होता ना चेंडू इथे? नाही, मग आता तुम्हाला हा जो आधीच आम्ही सांगितलं होतं, जर तुम्ही चेंडू चॉईस नसेल केला तर कमिटी जो चेंडू देईल तो आता तुम्हाला घ्यावा लागेल. ओके, दुसरा चेंडू तुमच्यापर्यंत पुरवला जाईल. तत्पूर्वी तर स्ट्रायकर एंडकडनं फलंदाज कमलेशला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडकडनं अमृत जो फलंदाजी करण्याकरता 2 बॅटर मैदानात दाखल झाले. 24 चेंडू आणि 67 धावांचं लक्ष आहे. एक मोठी धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. या धावसंख्येपर्यंत आता पोहोचावं लागेल ते टीम माज 11 वालीव संघाला. तर बरोबर 3 षटकामध्ये बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायचे आहेत, हे लक्षात असू द्यात. टाईम या ठिकाणी लावला जाईल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे चांगल्या पद्धतीनं आपण पाहतोय. ते टीम पॉवर शेलार टीमकडनं. तर गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज विजय जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. षटकातील पहिला चेंडू समोर कमलेशच्या विपक्षात. मात्र पहिला चेंडू चांगल्या पद्धतीनं ज्यावरनं बॅटची एज लागली, जिथनं कोणत्याही प्रकारची मात्र धाव नसेल. चांगली सुरुवात जी करावी लागेल ती टीम माज 11 वालीव संघाला. मात्र 67 धावा करायच्या आहेत. तत्पूर्वी पुढचा चेंडू मात्र वेगवान मिस झालाय. बॅटर बंदिस्त केलं जात आहे त्याला. डॉट निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडू निघून जाईल. कमलेश आहे स्ट्रायकर एंडकडनं 2 चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू जे निर्धाव स्वरूपानं हाताळले तो गोलंदाज विजयच्या माध्यमातून. मात्र एक चांगल्या गोलंदाजीची एक चांगली पेशकश मैदानात जी आपण पाहतोय ती टीम पॉवर शेलारकडनं. नेक्स्ट बॉलला कॅन मात्र फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू डगआउट. पहिला हादरा बसतोय तो टीम माज 11 वालीवकरांना. एक संधी टीजे मास्टरला. विजयनं मात्र मिळवून दिलाय. प्रेशर आहे थोडासा निर्माण केला जातोय तो टीम माज 11 वालीव संघावर. मात्र त्या प्रेशरमधनं तुम्हाला बाहेर पडावं लागेल. समोर पॉवर प्लेचं षटक आहे, त्यातनं मोठी फटकेबाजी जी
होत नाहीये. एका बाजूने टीम माझ 11 वालिवकडनं. नेक्स्ट बॉल मात्र ज्यावरनं यष्टी रक्षकानं चुकी केली, मात्र एक धाव तिथनं कंप्लीट केली जाईल. 1+1 चेंडू वाईड असेल तो पंचांनी दर्शवलं. या 2 धावा टोटल, या 2 मात्र अकाउंट ओपन होतंय ते टीम माझ 11 वालिवकरांचं. मोठं लक्ष आहे 67 धावांचं. 67 धावा मात्र प्रथम फलंदाजी करताना एक अफलातून फलंदाजी, चांगली बॅटिंग करत राहिला तो विजय. तोच मात्र आता या ओव्हरमधनं अटॅकिंग मारा करतोय मात्र समोर टीम वालिवकरांच्या समोर. नेक्स्ट बॉल चा चेंडू मात्र पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील. तर बॅक टू बॅक हा दुसरा जो वाईट चेंडू हाताळला जातो. या वाईटनं धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचेल ती टीम वालिवकरांची. यानंतरची मॅच इन ॲक्शनमध्ये आपल्या घरच्या मैदानावर टीम जय श्रीराम कवरापूरकर दिसतील टीम डेकाळी समोर. 3 षटकांचा तो सामना असेल. फर्स्ट राऊंडमधला तो शेवटचा सामना असेल. यात मॅचमध्ये मात्र आता प्रहार केला जातोय, हल्ला केला जातोय. चेंडू जाईल षटकारा करता, 6 धावांकरता. आशिष जालेकर यांना मी विनंती करतोय की प्लीज स्टेजवर यायचं आहे. आशिष जालेकर यांना विनंती करतोय की व्हीआयपी डाईसवरनं मॅचचा आनंद घ्या. वेलकम वेलकम. या स्पर्धेकरता मात्र भेट देत आहेत आशिषजी जालेकर. तत्पूर्वी धावसंख्या या षटकाराच्या मदतीनं 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे, ज्यात 2 वाईटचा सुद्धा समावेश आहे. तत्पूर्वी बॅटर सुपरस्ट्रायकर एंडकडनं अमृतला पाहतोय, मात्र आता इथून पुढे अटॅक त्याच्याकडनं होईल का? एक षटकार तर त्याच्या बॅटमधनं आलाय. नेक्स्ट बॉल संधी आहे समोर पुन्हा एकदा, मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. मात्र जिथनं षटकार आला त्यानंही दाखवून दिलं, जर एखादा षटकार खेचू शकतो तर मीही डॉट घेण्याची क्षमता आहे, आणि तेच काम मात्र विजयीनं करून दाखवलंय. पुढचा चेंडू लगेच त्यांना डॉट घेतलाय. या गोलंदाजीचा जर अनालिसिस केला ना तर 3 चेंडूचे निर्धाव स्वरूपाने गेले, त्यातनं एक विकेट, आणि हा अंतिम चेंडू इथून पुढे गोलंदाज विजयच्या माध्यमातून धावसंख्या 9 या धावसंख्येवर असताना 67 धावांचा पाठलाग करताना. तर मॅच सुरू ठेवा, नो डाऊट. शेवटचा चेंडू असेल विजयीकडनं. मात्र पुढचा चेंडू फॉलोथ्रूमध्ये प्रयत्न करत होता गोलंदाज, मात्र 38 सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल, जिथनं एक धाव ही कंप्लीट केली जाईल. या 1 धावसंख्या 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे. पुष्पोच्छ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थानं बरेचसे मान्यवर या स्पर्धेला मात्र भेट देत आहेत, आवर्जून या स्पर्धेपर्यंत येऊन पोहोचत आहेत. 5 दिवसाची ही स्पर्धा. तब्बल प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक 51,000 रुपये. तर दुसरा गोलंदाज ट्रॅकवरनं जो षटक क्रमांक 2 घेऊन कमलेशला आपण पाहतोय. थोडीशी काही करा, कल्पेशला आपण पाहतोय. 67 धावांचा पाठलाग करताना 10 ही धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर लागली आहे. येणारे इथून पुढे 18 चेंडू शिल्लक असतील. या 18 चेंडूत तब्बल 51 धावेची गरज मात्र इथून पुढे असेल ती टीम माझ 11 वालिवकरांना. सत्तावन्न धावांची जी गरज आहे इथून पुढे. पहिला चेंडू तिथनं निर्धाव होणं मात्र सुरुवात होते. या अगोदरच्या षटकातनंही विजयी जेव्हा गोलंदाजीला आला त्यांनाही मात्र पहिला चेंडू जो हाताळला जो निर्धाव स्वरूपानं, त्यानंतर निर्धावनं सुरुवात कल्पेशकडनंही होती. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू अमृतकडनं टिपमिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, जिथनं एक धाव मात्र कंप्लीट होईल. या 1
मात्र स्ट्राईक सुद्धा रोटेट होईल. या एक न धावसंख्या 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. कल्पेश पुढचा चेंडू समोर आकाश करिता, मात्र वेगवान मारा, डॉट बॉल. जास्तीत जास्त माज 11 कडनं चेंडू निर्धाव स्वरूपाने निघून जात आहेत, कारण की सातत्यानं डॉट होत आहेत. गोलंदाजीचा जो अटॅक आहे, जो पॉवर शेलर थोडासा हवी दिसतोय मैदानातनं. वेगवान चेंडू सातत्यानं हाताळले जात आहेत, मात्र झेलला संधी होती त्या ठिकाणी. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय, जिथनं झेल सुटेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय, ज्यातनं 3 चेंडू हे आतापर्यंत कोणतेही धाव न देण्यासाठी असतील, आणि एक धावसंख्या जी फक्त खर्च केली आहे तो गोलंदाज कल्पेशनं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा, तर मात्र लगेच रिव्हर्स खेळण्याकरता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, तिथनं फेकी केली. पुन्हा एकदा मात्र एक धाव कंप्लीट. सिंगलनं तुम्हाला या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करता येणार नाहीये. मोठे फटके कुठेतरी तुमच्या बॅटमधनं सातत्याने यायला हवेत. तर पाहिलं तर तत्पूर्वी नेक्स्ट बॉल मात्र लोवर फुलटॉस होता, ज्यावर टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, जिथनं एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ही 13 वर जाऊन पोहोचेल. ती टीम माज 11 वालिवकरांची. अजूनही इथून पुढे येणारे ते 12 चेंडू शिल्लक असतील. या 12 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर तब्बल 54 धावांची अजूनही गरज आहे. तिसरा गोलंदाज म्हणून वरणी लागतीय गोलंदाज ऋषालला आपण पाहतोय, विशालला आपण पाहतोय, जो सज्ज होईल. 12 चेंडू आणि 53 धावा, एक मोठं लक्ष आहे समोर. टीम माज 11 वालिवकरांच्या समोर. विजयच्या बॅटिंगचा जर अफलातून फलंदाजी सातत्यानं करत राहिल्या आणि एक मोठ्या टार्गेटपर्यंत जाऊन पोहोचला पॉवर शेलार संघ, त्यानंतर मात्र कुरघोडी करतोय. गोलंदाजीतनं विजयनं पहिल्याच ओव्हरमधनं तो बॅटर कल्पेशला बाद केलं. त्यानंतर थोडासा बॅकफुटला गेला तो टीम माज 11 वालिव. मात्र अमृत एका बाजूने प्रयत्न करतोय, अमृत एका बाजूने एकाकी झुंज मात्र मैदानात देतोय. 13 धावसंख्या झाली आहे, 12 चेंडू आणि 53 धावांची गरज असताना मात्र गोलंदाज विशालला आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 1 समोर अमृतच्या विरोधात आपटून टाकलंय. त्या चेंडूला थारा नसेल, चेंडू जाईल षटकारापर्यंत 6 धावांपर्यंत. चेंडू द्यायचा आहे त्या ठिकाणी. नवीन आहे सगळं. धावसंख्या जी 19 वर जाऊन पोहोचली आहे. अमृत आता मात्र थोडासा हवी दिसतोय मैदानात. नेक्स्ट बॉल त्याच्याकरिता अगेन पुढचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, मात्र तितकाच चांगला झेल. फलंदाज बाद, अमृतला परतावं लागेल. बॅक टू डगआउट. एक संधी अमृत ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आला, लगेच त्याला पुढच्या चेंडूवर परतावं लागलंय. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. 19 धावा स्कोर कार्डवर लागलात. नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 3 फेकवान होता चेंडू, जिथनं बॅटर मिस झालाय पूर्णपणे. डॉट बॉल.
मात्र यानंतरची मॅच टीम ढेकाली आणि त्याच्या विपक्षात ढोकाली आणि त्याच्या विपक्षात टीम जय श्रीराम गौरापूरकर या नेक्स्ट मॅचमध्ये असतील. मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर फसलाय, फलंदाज बाद. अजूनही 48 धावांची गरज आहे. विजय नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय फलंदाजी करण्याकरता. सकाळपासून जर पाहिलं ना तर फर्स्ट इनिंगमधनं ज्या धावा स्कोर कार्डवर लागतात ना त्या सेकंड इनिंगमधनं चेस करताना प्रत्येक संघाची थोडीशी दमछाक होती आहे. प्रत्येक संघ खूप सारा स्ट्रगल करावा लागतो सेकंड इनिंगमधनं त्या धावा करण्याकरिता. तत्पूर्वी जी धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत असेल ते 19 धावा आणि 67 धावांचा पाठलाग करतोय. मात्र गोलंदाज सज्ज होतोय चेंडू क्रमांक 5 घेऊन. मात्र चांगला चेंडू ज्यावरनं फक्त मात्र तितकाच चांगला प्रयत्न रनआउट मात्र केलं जाईल. बॅटरला परतावा लागेल. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅक टू डगआउट. या धावसंख्येवर असताना शानू आपण पाहतोय तिसऱ्या षटकातनं मात्र हा अंतिम चेंडू. मात्र कोणत्याही प्रकारची धाव नसेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. मात्र या 3 षटकांच्या अखेरीस धावा 19 लागताय स्कोर कार्डवर. यानंतरची मॅच टीम गौरापूर आणि टीम ढोकाळी दोन्ही संघ तयार राहायचा आहे. सामना 3 षटकांचा असेल हे लक्षात असू द्यात. थोडीशी घाई करा फास्ट. अंतिम षटकातनं गोलंदाज लवकर गोलंदाजी ट्रॅकवरनं घेऊन यायचा आहे विनाविलंब. खूप सारा टाइम जातोय मैदानातनं. अजूनही आपण फर्स्ट राऊंडचे सामने खेळतोय हे लक्षात असू द्यात. इथून पुढे जे अंतिम जे षटक असेल त्यातनं गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज आपण पाहतोय. विजय जो शेवटचं षटक हाताळेल. इथून पुढे तर 48 धावांची गरज आहे आणि उर्वरित चेंडू जे 6 असतील. आव्हान कठीण आहे आणि मात्र शेवटच्या षटकातनं विजय सज्ज होईल अंतिम 6 चेंडूंकरिता. चेंडू क्रमांक पहिला समोर मात्र त्या पहिल्या चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र तितकाच चांगला झेल टिपला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू डगआउट.
मात्र डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू. जर या इनिंगमधनं पाहिलं ना तर खूप सारे डॉट चेंडू सातत्यानं येत राहिले. ते टीम करता. मात्र नेक्स्ट बॉल स्लोवर वन व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, ज्यावरनं चौकार येतोय. लेट पण थेट येतोय हा चौकार.